हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्नियम्या. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे आयादी संधी, जे की एक स्वर संधीचा टाईप आहे. स्वर संधीचे 8 प्रकार असतात. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं आणि यन संधी सुद्धा एक्सप्लेन केला होता. तर आता आपण आयादी संधी बघूया. आयादी संधीचा सूत्र आहे HO यवायावह. हा सूत्र तुम्हाला लर्न करणं आवश्यक होऊन जाते, कारण की या सूत्राद्वारे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहतो. जसं इथं दिलेला आहे फॉर्म्युला A प्लस अच इक्वल्स टू अय. इथे A जो आहे तो अय मध्ये कन्वर्ट होतो. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ए, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अच. अच म्हणजे कुठलाही स्वर घ्या, ठीक आहे. जर हे आले तर ए हा अयन कन्वर्ट होते. त्याच्यानंतर ओ प्लस अच इक्वल्स टू अव, म्हणजेच काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आला, तर आपल्याला ओ हा अवनी रिप्लेस करायचा आहे. त्यानंतर ए हा आयने रिप्लेस करायचा आहे आणि ओ हा आवनी रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे. अय अव आय आव. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन सोबत समजूया. बघा, इथं अय बनतो कसा. ए प्लस अच अय बनतो. बघा आता शे प्लस अनम, इथे काय झालं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ए आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा कुठलाही स्वर. बघा, अ आला, तर मग इथं काय बनन, अय बनन. तर आन्सर काय येईल, श य न म. आन्सर येईल शयनम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, ने प्लस अनम. इथे काय म्हणून, बघा इथे ए आणि इथे अ पण आहे. नयनम. देन चे प्लस अनम, सेम चयनम. अय बनत आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघू. आता ओ प्लस अच अव. आता आपण बघूया अव हा बनतो कसा. इथे बघा, भो प्लस अनम. इथे ओ म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा कुठलाही स्वर हा अ आला. आता भो प्लस अनम काय बनन, भवनम. ठीक आहे, भवनम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, पो प्लस अनम काय बनतो, पवनम. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ए आणि हा स्वर काय बनते, अव बनते. तर मग प व नम. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, भवती. आता हे बनला कसा असेल बघा, भवती. आता इथं बघा, भ प्लस, बघा सांगतो, बघा भ भ प्लस अ व प्लस ती. या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो, बघा, अव हा बनलेला सापडतो. अव कधी बनतो, जेव्हा ओ आणि अचा असेल तेव्हा. तर मग आन्सर काय येईल इथं आता, भो प्लस, आता इथे कोणताही स्वर नाहीये, म्हणजे बघा स्वर असायलाच पाहिजे समोर, तर इथं आपण अ घेऊ, अ ती. तर आन्सर येईल भो प्लस अति. आन्सर कसं राहील इथं, भो प्लस अति. त्यानंतर आपण बघूया ए प्लस अच आय. आय हा बनतो कसा, बघा क्वेश्चन द्वारे समजूया. गय प्लस इक. आता इथं काय होतंय, ए प्लस ई. ए प्लस कुठलाही स्वर, तर काय बनन, आय बनन. तर आन्सर मध्ये काय येईल, गायिका. ठीक आहे. त्यानंतर दायकह, दे प्लस अकह. तसंच ओ प्लस अच आव. इथे हे नाही येणार, इथं धो येणार. ठीक आहे. धो प्लस अकह, धावकह. त्यानंतर नो प्लस इक. आता ओ आलेला आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा कुठलाही स्वर हा ई आलेला आहे. तर इथे काय बनन, आव बनेल. ठीक आहे. तर आन्सर काय, नाविकह. त्यानंतर पो प्लस अकह, पावकह. त्यानंतर शावकह. आता इथे बघा, हा यासारखाच क्वेश्चन आहे. आव इथं ओळखू येतो, बघा शाव. इथं काय म्हणताय, शाव. बघा आता तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. याला जर विग्रह करतो म्हटलं तर हा श बाहेर निघतो हलंत मध्ये, प्लस आव, हा आव दिसतो. ठीक आहे. तर आव कधी बनतो, ज्यावेळेस ओ प्लस अच असतो. तर आन्सर काय येईल, शो प्लस अकह. त्यानंतर आपण बघू नो प्लस अकह, नायकह. तोच फॉर्म्युला प्रॉपरली वापरायचा आहे. बघा इथे आन्सर रॉंग आहे, नायक नाही आहे.
ना व कह, ना व कह. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अयादी संधी हे कंप्लीट केलेलं आहे. आता आपण बघा, तुम्हाला मी काही क्वेश्चन देतो. हा क्वेश्चन तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहे व्हिडिओ पॉज करून. त्यानंतर मी जे आन्सर देत आहे हेच तुम्हाला आन्सर क्रॉस चेक करायचे आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी बस एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया गुणसंधी. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.